श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 28 ऑगस्टला म्हणजेच शुक्रवारी आहे रक्षाबंधन. दरवर्षी श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. यंदा या नारळी पौर्णिमेचा प्रारंभ 27 ऑगस्टला सकाळी 9:08 होणार आहे आणि समाप्ती 28 ऑगस्टला सकाळीच 9:47 होणार आहे. आता ही नारळी पौर्णिमा जरी 27 ऑगस्टला असली तरीही उदयतिथीनुसार रक्षाबंधन हे आपल्याला 28 ऑगस्टला म्हणजेच शुक्रवारी साजरे करायचे आहे. रक्षाबंधन म्हणजे नक्की काय, तर रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे बंध. एकत्रितपणे हे नाव विशेष बहीण आणि भावामधील काळजी आणि जबाबदारीचे नाते व्यक्त करते. हा सण भाऊ आणि बहिणीच्या पवित्र आणि अतूट नात्याचे प्रतीक आहे. या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करते, तर भाऊ तिच्या संरक्षण करण्याचे वचन देतो. आता दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा रक्षाबंधनावर भद्राची छाया असणार आहे. भद्रकाळ हा हिंदू पंचांगातील एक असा काळ आहे ज्याला ज्योतिषशास्त्रामध्ये अशुभ मानले जाते. या वेळेत कोणतेही शुभ किंवा नवीन कार्य केले जात नाही आणि असे मानले जाते की जेव्हा भद्रा पृथ्वीवरती निवास करते तेव्हा तिचा प्रभाव नकारात्मक असतो आणि म्हणून या काळामध्ये आपण कोणतेही शुभ कार्य करत नाही. तर आपल्याला या रक्षाबंधनाच्या दिवशी या 1 तासाच्या भद्र काळात भावाला चुकूनही राखी बांधायची नाही. तसेच या दिवशी राखी बांधण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त असणार आहे, भद्रकाळ कोणता असणार आहे, तसेच राखी खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी. कारण बघा, आजकाल आपण फॅशनच्या दृष्टीने काहीतरी वेगळ्याच राख्या घेऊन येत असतो, पण या राख्या जर आपण हातात बांधल्या तर त्याचे वाईट परिणाम हे आपल्याला आपल्या भावाला देखील भोगावे लागू शकतात. म्हणजेच ही राखी बांधण्याचं पुण्य मिळण्याऐवजी त्याचे तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. तसेच या दिवशी प्रत्येक बहिणीने भावाला राखी बांधताना त्यासोबत एक अशी वस्तू आहे ती अवश्य द्यायची आहेत. या वस्तूने भावाला दीर्घ आयुष्य प्राप्त होतं. तर याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. तर पहा, रक्षाबंधन हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. हा सण भाऊ बहिणीच्या नात्याचा उत्सव असतो, जो त्यांच्या प्रेमाचे आणि विश्वासाचे प्रतीक मानला जातो. आपण दरवर्षी श्रावण महिन्यात जी नारळी पौर्णिमा येते तर त्या पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. आता या दिवशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या अगोदरच सांगितलं की या नारळी पौर्णिमेचा प्रारंभ 27 ऑगस्टला 9:08 होणार आहे आणि समाप्ती 28 ऑगस्टला 9:47 होणार आहे. त्यामुळे या दिवशी रक्षाबंधनामध्ये राखी बांधण्याचा सगळ्यात शुभ मुहूर्त जो आहे तर तो सकाळीच म्हणजे 28 ऑगस्टला सकाळीच 5:57 पासून ते 9:48 असणार आहे. साधारणपणे बघायला गेलं तर 4 तास हा शुभमुहूर्त असणार आहे आणि म्हणून तुम्हाला शक्य झालं तर याच शुभमुहूर्तावरती तुम्हाला भावाला राखी बांधायची आहे. कारण शुभमुहूर्तावरती आपण जे काही कार्य करतो तर त्यामध्ये यश मिळते आणि ते खूप जास्त शुभ मानले जाते. म्हणून शुभमुहूर्तावरती राखी बांधता आली तर अवश्य तुम्ही ते करू शकता. आता या दिवशी भद्राकाळ कोणता असणार आहे,
तर यंदा रक्षाबंधनावर भद्राची सावट नसणार आहे, कारण पौर्णिमा तिथी जी आहे तर ती 27 ऑगस्टलाच सकाळी 9:08 सुरू होणार आहे आणि म्हणून 27 ऑगस्टलाच भद्रा असणार आहे आणि जो भद्रकाळ 27 ऑगस्टलाच रात्री संपणार आहे. त्यामुळे 28 ऑगस्टला रक्षाबंधनावरती कोणतंही भद्राचं सावट नसणार आहे. आता या दिवशी जरी भद्राचं सावट नसलं तरीही बघा, या दिवशी राहुकाळ मात्र अवश्य असणार आहे. जसा भद्राकाळ अशुभ मानला जातो तसेच राहुकाळ हा देखील अशुभ काळ मानला जातो. तर 28 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी जो राहुकाळ असणार आहे तर तो सकाळी 10:46 ते 12:22 असणार आहे. तर धार्मिक मान्यतेनुसार या राहू काळात कोणतेही रक्षाबंधन साजरे करू नये किंवा कोणतेही शुभ कार्य करू नये असा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये उल्लेख केला गेला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार राहू काळ हा छायाग्रह व पापग्रह मानला गेल्यामुळे या काळात नकारात्मक ऊर्जा व विनाकारण अडचणी वाढतात आणि म्हणून या काळामध्ये आपल्याला चुकूनही रक्षाबंधन साजरे करायचे नाही. आणि खरं तर या राहू काळामध्ये दूरचा प्रवाससुद्धा करू नये, तो सुद्धा अशुभ मानला जातो. आणि जर तुम्हाला सकाळीच शुभ मुहूर्तावरती रक्षाबंधन नाही साजरे करता आले तर तुम्ही राहू काळ सोडून दिवसभरामध्ये कधीही रक्षाबंधन साजरे करू शकता. आता पुढची गोष्ट म्हणजे आपल्याला रक्षाबंधनला अशा काही राख्या आहेत ज्या चुकूनही खरेदी करायच्या नाही. जर आपण या प्रकारच्या राख्या खरेदी केल्या तर याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात. आणि जेव्हा अशी राखी आपण आपल्या भावाच्या हातात बांधतो तेव्हा त्या राखीचा काहीतरी नकारात्मक परिणाम हा आपल्या भावावर सुद्धा होत असतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला चुकूनही काळ्या रंगाची राखी ही खरेदी करायची नाही, कारण काळा रंग अशुभ आणि नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे अवश्य या दिवशी काळ्या रंगाची राखी तुम्हाला टाळायची आहेत. या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाची, लाल रंगाची, गुलाबी रंगाची राखी खरेदी करू शकता. तसेच तुटलेली किंवा खराब झालेली राखी भावाच्या हातात बांधणे अशुभ मानले जाते. बऱ्याच वेळा आपण राखी खरेदी करतो आणि त्यातला एखादा धागा तुटतो किंवा त्यावर जे काही शुभचिन्ह असतं तर ते कधीकधी मोडून जातं चुकून. तर अशा वेळी आपण तीच राखी बांधत असतो, पण असं अजिबात करू नका, कारण ते अशुभ मानले गेले आहे. तसेच बऱ्याच वेळा आपण राखी खरेदी करताना राखीवरती जे देवांचे चित्र असतात किंवा काही शुभचिन्ह असतात तर त्या राख्या खरेदी करत असतो. पण बघा, अनेक वेळा जेव्हा आपण ही राखी आपल्या भावाच्या हातावर बांधतो काही काळानंतर ती राखी तुटून जाते आणि खाली जमिनीवरती काही दिवसानंतर पडत असते. आणि अशा वेळी ती राखी आपल्या पायाखाली किंवा इतर लोकांच्या पायाखाली तुडवली जाते, ज्यामुळे पापभागाचे कारण बनू शकते. आणि म्हणून देवांचे चित्राऐवजी तुम्ही रेशमी धागा, सुती किंवा कलावा असलेली साधी राखी बांधणे शुभ मानले गेले आहे. तसेच या दिवशी चुकूनही प्लॅस्टिकची राखी खरेदी करू नका. प्लास्टिक अशुद्ध मानले जाते आणि त्यामुळे जीवनात दुर्भाग्य येऊ शकते असे मानले जाते. म्हणून या दिवशी प्लास्टिकची राखीसुद्धा खरेदी करणे अवश्य टाळावे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या रक्षाबंधनाच्या दिवशी जेव्हा तुम्ही भावाला राखी बांधणार आहे तेव्हा त्या राखी बांधण्यासोबत एक अशी वस्तू द्यायची आहेत ज्यामुळे भावाला दीर्घ आयुष्य प्राप्त होते. त्या वस्तूमुळे भावापासून सर्व नकारात्मक ऊर्जा, अडचणी, संकट हे दूर राहतात. तर आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपण राखी बांधण्यासाठी जे ताट तयार करणार आहे तेव्हा त्या ताटामध्ये कुंकवाचा गंध तयार करायचा आहे. सोबतच अक्षदा घ्यायच्या आहेत आणि ज्या अक्षदा आपण आपल्या भावाच्या कपड्यावरती लावणार आहे त्या अखंड असायला हव्या. म्हणून चांगले अखंड तांदूळ घ्या. तुटलेल्या अक्षदा या कधीही भावाच्या मस्तकी लावू नका, ते अशुभ मानले जाते. आणि यासोबतच तुम्हाला एखादा गोडाचा पदार्थ घ्यायचा आहे. अगदी तुम्ही साखर घेतली तरीही चालेल, नसेल तुमच्याकडे बर्फी, पेढा तर तुम्ही साखरसुद्धा घेऊ शकता. आणि यासोबतच आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे.
ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ घ्यायचा आणि त्या नारळावरती कल्याव्याचा जो धागा असतो रक्षासूत्र, तर तो 3 वेळा गुंडाळून त्या नारळावरती बांधायचा आहे. आणि भावाला राखी बांधल्यानंतर हा नारळ जो आहे तर तो आपल्याला भावावरून 3 वेळा ववाळून आपल्या भावाला द्यायचा आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी जेव्हा तुम्ही असा नारळ तुमच्या भावावरून ओवाळून तुमच्या भावाला देतात, तेव्हा तुमच्या भावाची भरभरून प्रगती होते. कारण नारळ हे शुद्धता, पूर्णता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि कलावा हे संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. जेव्हा आपण हा कलावा नारळावरती गुंडाळतो तेव्हा नकारात्मक ऊर्जा दूर राहते, भावाच्या आयुष्यात सुखशांती आणि समृद्धी येत असते. आणि म्हणून ही एक वस्तूसुद्धा आपल्याला अवश्य द्यायची आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.